पुण्याच्या हडपसरमध्येही 5 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृत व्यक्तींपैकी 4 जण हडपसर आणि 1 जण काळेपडळमधील रहिवासी असल्याचं कळतंय। पोटदुखी आणि मळमळ हे सर्वांच्याच मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय। थेट जाऊयात घटनास्थळी। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। पुण्यातील हडपसरमध्ये पांढरेमाळा येथील 4 जणांचा विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। त्या परिसरामध्ये सध्या मी आहे। खरं तर कालपासून ही सगळी घटना घडल्यानंतर दापोडे असेल आणि परत पुण्यामध्ये असेल ही घटना घडलेली आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न। काल त्यांची मिसेस गावाला गेली ती, बरं वाटत नाही म्हणून दवाखान्यात नेली होती आणि त्यांनी जेवण केलं की नाही, पिले, घरात फोनच नव्हतं। मी मेहुणी आहे, मला फोन केल्यावर आले मी, त्यांची मुलगी मी, आम्ही दोघी इथं नव्हतो। आम्ही दवाखान्यात नेलं तोपर्यंत तर ते गेले। आम्हाला तिथं म्हणले 10,000 रुपये भरा। आता कशाने भरायचे 10,000 रुपये? ते दारू लय पेत होते। सकाळी 5 वाजल्यापासून दारू होती त्यांना। झोपेतून उठले की दारूच्या आडेवर जायचे। जेवण नव्हते करीत, काय नव्हते करीत। माझं दुखत होतं म्हणून मी गावाला गेले। मी इथं 10,000 रुपये खर्च केला, मला इथं गुण नाही आला म्हणून जामखेडला गेले मी दवाखान्यात। असा लोक हे गेले असंच दारूमुळं काय काय सांगायचंय आता। हालता बोलता कामधंदा करून खाणार लोक गेले। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।